नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर बालक पालक परिषदेत आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोरोना काळ जिथे तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी कसोटीचा काळ ठरतोय, तिथे लहानग्यांचं काय? कोरोनामुळे लॉकडाऊन लागला आणि गेले वर्ष दीड वर्ष मुलं घराच्या 4 भिंतींमध्ये बांधली गेली. सोसायटी गल्लीबोळांमधला त्यांचा किलबिलाट बंद झाला, कोंडला गेला. शाळा तर बंदच, ऑनलाईन स्कूल स्वरूपात ही शाळा सुरू होती. पण जिथे शाळेतले सवंगडी प्रत्यक्षात भेटत असतात, त्यांच्याशी खेळ मस्तीही शाळेत सुरू असते, त्याची गोडी ऑनलाईन स्कूलमध्ये कशी? मुलं आता कंटाळली आहेत. त्यांच्या लहानग्या विश्वात या कोरोनानं, लॉकडाऊननं असंख्य प्रश्न तयार केलेत. हे प्रश्न पालक म्हणून खरंच आपल्याला उमगलेत का? कळूनही आपण कळत नसल्यासारखं करतोय का? त्यांच्या शिक्षणाचं काय? त्यांचं बालपण या कोरोनामुळे घराच्या 4 भिंतीत खुरडलं जात तर नाही ना? आपली जबाबदारी आपण आपल्या ताणतणावात बाजूला ठेवतोय का? यात बालक पालक संवाद तर हरवत नाहीये ना? या सर्व प्रश्नांचा वेध घेण्याचा आमचा प्रयत्न, म्हणून ही बालक पालक परिषद. ही परिषद भरवण्यामागची खरी नेमकी भूमिका मांडतील आमचे झी 24 तासचे संपादक निलेश खरे. हिमाली, मुख्यतः गेली 1.5 वर्ष आपण कोरोनाच्या अतिभयंकर अशा आरोग्यदायक परिस्थितीला सामोरं जातोय आणि या परिस्थितीमध्ये फक्त आरोग्याचे प्रश्न तयार झाले असं नाही, तर या कोरोनाच्या अनुषंगानं अनेक उपप्रश्न तयार झालेले आहेत आणि त्यातला एक प्रश्न तो म्हणजे मानसिक दडपण. कौटुंबिक पातळीवरचं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग घरातल्या कर्त्यापुरत्याची नोकरी जाणं इतकंच नाही, तर मुलांना शाळेत न जाता ऑनलाईन दिलं जाणारं शिक्षण आणि त्यातून घरातली जी महिला आहे तिच्यावर आलेलं दडपण, अशा विविध गोष्टींनी मानसिक तणाव खूप मोठ्या प्रमाणावर वाढतोय आणि त्या तणावासाठी म्हणून उत्तर शोधण्याचा प्रयत्न हा प्रत्येकजण करतोय, मात्र मार्ग काही सहजतेनं सापडत नाही. आणि म्हणूनच आपण ठरवलं की जाणकारांना बरोबर घ्यावं, या विषयावर चर्चा करावी आणि या निमित्तानं काही प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून झी 24 तासच्या प्रेक्षकाला या मानसिक तणावातून काही प्रमाणावर कमी होण्यासाठी किंवा त्यातून दूर होण्यासाठी मदत व्हावी, या दृष्टीने केलेला हा छोटेखानी प्रयत्न म्हणून ही परिषद बालक पालक परिषद. धन्यवाद सर. आणि आता सुरुवात करणार आहोत मुलांच्या शिक्षणावर कोरोना आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांनी. परीक्षा रद्द होऊन मुलांना वर्गोन्नती देणं किंवा त्यांचं ऑनलाईन शिक्षण खरोखरच उपयुक्त आहे का, यासह शिक्षण विषयक अनेक प्रश्नांवर उत्तरं जाणून घेऊया ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर स्नेहलता देशमुख यांच्याकडून. डॉक्टर स्नेहलता देशमुख, खूप खूप स्वागत आहे तुमचं बालक पालक या परिषदेमध्ये. नमस्कार. डॉक्टर स्नेहलता, कोरोना काळात जगभरातच ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडला गेला, पण हे ऑनलाईन शिक्षण खरंच उपयुक्त ठरतंय का? गेल्या वर्षभराचा अनुभव काय सांगतो? गेल्या वर्षभराचा अनुभव असा आहे की साधारण थोड्याशा मोठ्या मुलांना, म्हणजे 4थी नंतरच्या मुलांना हे खरोखर उपयुक्त ठरते. परंतु 4थी पर्यंतची मुलं जी आहेत त्यांना थोडासा जास्त त्रास होतोय. आणि कारण त्याचं असं आहे की घरीच फोनवरती शिक्षण घेतो आणि त्याच वेळेला त्याची आई सुद्धा वर्क फ्रॉम होम करता ऑफिसमध्ये काम करत असते. त्याच वेळेला बाबा सुद्धा वर्क फ्रॉम होम म्हणून ऑफिसमध्ये लॉग इन होत असतात. कित्येक घरांमध्ये हा एक मोठा प्रश्न आहे की प्रत्येकाला निरनिराळं इन्स्ट्रुमेंट आपण कुठून आणायचं. एक कॉम्प्युटर आहे, त्याच कॉम्प्युटरनी आई पण करणार, बाबा पण करणार आणि मुलगा पण करणार. त्यांच्या वेळा तर सारख्याच असतात बऱ्याच वेळा. तेव्हा हा एक मोठा प्रश्न त्यांच्या पुढे उपस्थित होतो. थोडी मोठी मुलं झाली की त्यांच्याकडे मोबाईल असतात स्वतःचे, मोबाईलवरती त्यांना करताही येतं आणि म्हणून 4थी पर्यंतच्या मुलांची काळजी जास्त असते. खरंय. डॉक्टर स्नेहलता, जसं तुम्ही आता म्हणालात की 4थी पर्यंतच्या मुलांची काळजी जास्त असते, पण अगदीच ज्यांच्या शिक्षणाची सुरुवातच होणार आहे त्यांचं शिक्षणच हे ऑनलाईन शिक्षणानं होणार आहे, त्यांच्यावर काही परिणाम होऊ शकतो किंवा त्यांच्यासाठी काय करता येईल? दूरगामी परिणाम होऊ शकतो. अशा करता की हा जो स्क्रीन आहे आपला, म्हणजे मोबाईलचा स्क्रीन आहे तो फार छोटा आहे, टॅबलेटचा स्क्रीनही छोटाच आहे, परंतु मोठा स्क्रीन असला तर परिणाम कमी होतो. आणि त्याकरता
मुलांनी निरनिराळ्या तऱ्हेच्या लेन्सेस चष्मे असे वापरले म्हणजे ज्या तऱ्हेने रेडिएशन कमी होईल डोळ्यांना. मुख्य प्रॉब्लेम आहे तो डोळ्यांचा. रेटायना हा डोळ्याचा मुख्य भाग जो आहे त्याच्यावरती कंटिन्युअस रेडिएशननी दुष्परिणाम होतो. तो दुष्परिणाम लगेच दिसणार नाही, परंतु तो दुष्परिणाम थोड्या महिन्यांनी दिसेल, कधी कधी वर्षांनी दिसेल. आणि तो कमी करण्याकरता म्हणून आपण 20 ते 25 मिनिटं एवढंच स्क्रीन मध्ये बघायचं. त्याच्यानंतर रेस्ट युअर आईज जे म्हणतो, गिव्ह रेस्ट युअर आईज, म्हणजे एक ओला रुमाल ठेवायचा, डोळे बंद करायचे आणि 3 ते 4 मिनिटं त्याला विश्रांती द्यायची. ही विश्रांती अतिशय महत्वाची असते, कारण डोळे ह्या स्क्रीनच्या मुळे सुकतात आणि ते ओले ठेवणं हे महत्वाचं असतं. मग कोणी म्हणेल की ड्रॉप्स घालायला काय हरकत आहे, परंतु ह्या ड्रॉप्सची आवश्यकताच नाहीये. अगदी साधा आपण स्वच्छ धुतलेला, स्वच्छ पाणी घातलेला रुमाल जरी ठेवला 3 ते 4 मिनिटं आणि डोळे बंद करून ठेवले तरी हा परिणाम कमी होतो. पूर्ण जाणार नाही, परंतु कमी होईल. आणि मग त्याच्या म्हणजे 20 मिनिटच खरा क्लास असावा. दुसरा एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये की जेव्हा हे ऑनलाईनने आपण शिकवतो मुलांना, तेव्हा व्हिडिओज तयार करतात शिक्षकांचे, पण ते व्हिडिओज एकतर्फी असतात. म्हणजे शिक्षक बोलतात, मुलं नुसतं ऐकतात. इंटरॅक्शन दोघांशी होऊ शकत नाही. तशी झाली पाहिजे. तशी आता सुधारणा होतेही आहे की इंटरॅक्टिव्ह क्लास लर्निंग हे सगळ्यात उत्तम. म्हणजे जसं शिक्षक समोर उभा राहून आपल्याला शिकवतो, अगदी दृष्टीभेट होते मुलांची आणि शिक्षकाची. ही दृष्टीभेटच फार महत्वाची आहे. आता ह्याच्यामध्ये काय करता येणार नाही तर मुलाचा हात आपल्याला धरता येणार नाही. व्हर्च्युअल मध्ये स्पर्श हा होतच नाही. तेव्हा हा स्पर्श पण मुलाला फार महत्वाचा असतो. शाबासकी देताना आपण काय करतो, पाठीवरती हात ठेवतो आणि शाबास म्हणतो. इथे फक्त मौखिक शाबासकी असते, परंतु शारीरिक जवळीक मात्र आपण साधू नाही शकत. ही शारीरिक जवळीकही साधण्याचा कदाचित थोड्या वर्षांनी आपल्याला हे सुद्धा साधता येईल, परंतु आता तरी ती सोय नाहीये. नक्की. डॉक्टर स्नेहलता, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की ऑनलाईन शिक्षण हे उपयुक्त आहे, मात्र या ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांची बौद्धिक वाढ होती का, किंवा जेव्हा जे आपण म्हणतो की शिक्षणाचा पाया घातला गेला पाहिजे, तो पाया मजबूत होताना दिसतोय? ह्याच्याकरता आपण मुलांनी स्वतः, त्याच्या आई वडिलांनी आणि शिक्षकांनी सगळ्यांचे एकत्रित प्रयत्न झाले तर हा पाया भक्कम होईल. शिक्षकांनी कसं शिकवावं, उदाहरणं देत कसं शिकवावं, आईनी त्याच्यामध्ये किती तिचा संपर्क असावा. माझ्या मताने ज्या माता मूल शिकताना त्यांच्या जवळ बसून आपणही स्वतः आत्मसात करतात आणि त्याच्यानंतर सगळं शिक्षण झाल्यानंतर आपणच मुलाचे प्रश्न सोडवतात, त्या मुलांचा विकास, बौद्धिक विकास चांगला होतो. पण आज जवळजवळ 50 ते 60% नोकरी करणाऱ्या महिला आहेत. तेव्हा जरी नोकरीला जायचं नसलं तरी वर्क फ्रॉम होम म्हणजे तिचं तिला काम करावंच लागतं. आणि मुलाचा तास आणि तिचे कामाचे तास हे जर क्लॅश झाले तर मग तिला मुलाकडे पाहता येत नाही. आता तुम्ही म्हणाल की बाबा का नाही हे करणार, बाबाही करू शकतात, पण त्यांचं सुद्धा वर्क फ्रॉम होमच असतं ना. तेव्हा हा क्लॅश जर आपल्याला अवॉइड करायचा असला तर त्याच्याकरता दूरदर्शन सारखं माध्यम, म्हणजे जसं आता तुम्ही पालक मेळावा घेताय तशा तऱ्हेचं माध्यम जास्त उपयुक्त ठरतं. कमी तास, पण समजा आता 24 तास असं ठरवलं
की आपण 1 तास मुलांच्या शिक्षणाकरताच द्यायचा, विषय ठरवायचा आणि त्याप्रमाणे, कारण तो स्क्रीन मोठा असतो, टेलिव्हिजनचा स्क्रीन जो असतो तो पुष्कळ मोठा असतो आणि डिस्टन्सही जास्त असतो. तेव्हा अशा स्क्रीन मध्ये डोळ्यांना त्रास जास्त होत नाही. आणि त्याचबरोबर ऑडिओ बुक सुद्धा जास्त उपयोगी पडतील आपल्याला, कारण ऑडिओ बुक येता जाता, उठता बसता कुठेही तुम्हाला ऐकता येतं. तेव्हा ऑडिओ बुकची संकल्पना ही सुद्धा चांगली आहे. व्हिडिओच असला पाहिजे असं नाही. याच आणखीन एक असा प्रश्न येतोय, जसं आपण आपल्या चर्चेतून असंच येत आहे की ऑनलाईन शिक्षणाला पर्याय नाही आणि म्हणूनच जगभरातच सगळीकडेच ऑनलाईन शिक्षण राबवलं गेलं. पण गरीब कुटुंबातल्या मुलांचं शिक्षण मात्र या कोरोना काळात खुंटलं, कारण अनेकांकडे फोन असला तरी तो एक आहे, घरात 2 ते 3 लोक आहेत ज्यांना तो फोन हवा आहे शिक्षणासाठी, आणि त्या तर काहींकडे फोनच नाही. मग अशा मुलांचं काय, त्याच्यावर काय तोडगा काढता येईल? मी एक गावामध्ये काय केलेलं आहे ते पाहिलं आणि मला ते खूप आवडलं. भिंतीवरती इतिहास, भूगोल, गणित हे सगळं लिहिलेलं होतं आणि अतिशय सुरेख अक्षरात ते लिहिलं होतं. मला वाटतं तुमच्या चॅनेलने हे दाखवलं होतं. अभ्यासाचं गाव. तर हे सगळं जाता येता तुम्हाला वाचता येतं, तिथे थांबून तुम्हाला ऐकता येतं आणि शिक्षण तर चांगलंच होतं. हसत खेळत शिक्षण. तसं पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन मध्ये दालनं तयार केली आहेत. तर ही दालनं आहेत, जॉग्रफीचं एक दालन आहे, एक मराठीचं दालन आहे. ही 2 पुरी झाली आहेत. एक्सपेरिमेंटल बेसिस वरती ही तयार झाली. आता तुम्ही आज जातानाच तुम्हाला स्वागत केलं जातं आणि त्याच्यानंतर भिंतीवरती सगळे भित्तीपत्र लावलेली आहेत. ती हळूहळू हळू वाचायला 1 ते 1.5 तास लागतो, पण डोळ्यांना त्याचा त्रास होत नाही. आणि इथे जर आपण समजा आता 30 मुलांचा वर्ग आहे, त्यांना अपॉइंटमेंट सिस्टीमनी जर सांगितलं की तुम्ही 4 मुलं इतक्या 1.5 तासात या, पुढची 4 दुसऱ्या 1.5 तासात, अशा तऱ्हेचं शिक्षण झालं. हे अर्थात तुम्ही म्हणाल की शाळेत यायला पाहिजे त्यांनी, म्हणजे येण्या जाण्याचा पुन्हा प्रॉब्लेम आहेच. तर हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून केलं आणि ते सुद्धा 15-15 मिनिटाचे व्हिडिओ, जास्ती मोठे व्हिडिओ नाही, असं केलं तर ते शिक्षण जास्त चांगल्या प्रकाराने होईल आणि मुलांना त्याचा फायदाही होईल. नक्की. डॉक्टर स्नेहलता, असे काही उपाय ग्रामीण भागातल्या काही शिक्षकांनी केलेले आहेत, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की ऑडिओ बुक्स असतील किंवा ऑडिओ क्लिप्स त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या, जेणेकरून ऑनलाईन नेटवर्कचा जो प्रश्न असतो तो येणार नाही. पण तरी सुद्धा ग्रामीण भागात सगळीकडेच अशा प्रकारे पुढाकार घेतला जातोय असं नाही, तर शासनाकडून किंवा प्रशासनाकडून काही पुढाकार घेतला गेला पाहिजे का, त्याबद्दल काय सुचवाल? शासनाकडून पुढाकार घेतला पाहिजेच, परंतु हे प्रश्न शासनाला समजावून सांगून आपल्याला काय हवंय ते त्यांच्या पुढे मांडलं पाहिजे. तर ही जबाबदारी जिल्ह्याची आहे. त्या जिल्हाधिकाऱ्यांनी जर आपला प्रश्न व्यवस्थित समजावून सांगून त्यांच्या पुढे मांडला तर शासन त्याचा नक्की विचार करेल. शासनामध्ये चांगली सुशिक्षित सुसंस्कृत मंडळी आहेत, तेव्हा ती याच्याकरता नक्कीच सशक्त विचार करतील असं मला वाटतं. नक्कीच, कारण पुढचं वर्ष सुद्धा ऑनलाईनच असणार आहे किंवा ऑफलाईन शाळांना सुरुवात होणार आहे किंवा प्रत्यक्ष शाळांना सुरुवात होणार आहे की नाही याबद्दल अनिश्चितता आहे. सुरुवात तर डेफिनेटली ऑनलाईन शिक्षणानेच होणार आहे. त्यामुळे काय आता पुढचा मार्ग असायला पाहिजे? पुढचा मार्ग जसं मी म्हटलं की अभ्यासाचं गाव, ह्याचाही उपयोग झाला पाहिजे. जिथे अगदी इंटरनेट येतच नाही किंवा कित्येक जणांच्या,
दुसरं म्हणजे जी चावडी असते ना हं, आपल्या जिल्ह्याची, त्या चावडीवरती एक मोठा टेलिव्हिजन स्क्रीन ठेवायचा. हं, आणि तिसरी म्हणजे ड्राईव्ह इन थिएटर्स जशी होती, हं, सिनेमा बघायला ड्राईव्ह इन थिएटर्स होती पूर्वी. हं, हं, अजूनही आहेत पण कमी प्रमाणात आहे. हं, 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 तसं ड्राईव्ह इन एज्युकेशन जर झालं तरी सुद्धा त्याचा फायदा होईल. हं, स्क्रीन खूप मोठा असतो ड्राईव्ह इनचा हं, आणि तुम्हाला नुसतं एक 4 फूट 5 फूट बसून हं, बघता येतं. हं, अशा तऱ्हेचे काही उपाय आहेत. हं, हं, हं. हे तुम्ही शासनाकडे जरूर मांडा. हं, हं, हं. नक्की हाच शासनाकडे नवनवीन पर्याय उपलब्ध करून देण्याचाच आमचा या बालक पालक हं. परिषदेतून एक अगदी, अगदी. उद्देश आहे. नक्की. आपण हं. मगाचपासून डॉक्टर स्नेहलता बोलतो आहोत की ऑनलाईन शिक्षणाला पर्याय नाही किंवा आता त्याच्यात आणखीन पर्याय पुढचे निवडता येतील का याविषयी सगळं विचारमंथन सुरू झालेलं आहे. पण मुलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हं. मुलांच्या हं. मनात सध्या जे चालू आहे ते म्हणजे आता ऑनलाईन शिक्षणाचा कंटाळा आलाय. तर अशा वेळी मुलांना कसं प्रोत्साहन देता येईल? होय. मुलांना प्रोत्साहन हे आई वडिलांनी द्यायचंय, हं, आजी आजोबांनी द्यायचंय, काका काकूंनी द्यायचंय. थोडक्यात म्हणजे काय, जसं चाळीत होतं ना, हं, की खोल्या एकमेकाला लागून असायच्या. मोठा एक व्हरांडा असायचा हं, आणि खाली मोठा स्क्रीन ठेवला तर गणपती उत्सवही व्हायचा हं, हं, तिथे. मी केना चाळीतून आले, जे हं, कांदेवाडीतल्या, हं, हं, जिथे पहिला गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला. हं, हं, तिथे मोठा स्क्रीन आता आला. हं, पूर्वी स्क्रीन नव्हता. हं, परंतु त्यावेळेला नाटकं व्हायची, डायलॉग्स व्हायचे. आता इथे सुद्धा आपल्याला तसंच थोडंसं करता येईल, हं, की मुलांना गोष्टीच्या स्वरूपाने शिक्षण हं, द्यायचं. हं, 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 गोष्ट सांगता सांगता त्यांचं शिक्षण होतं. हं, किंवा मंगला नारळीकरांनी जे गणित कसं सोप्या पद्धतीने हं, हं, शिकवायचं असे प्रयोग केलेत, ते प्रयोगही मुलांच्या पर्यंत हं, पहिल्यांदा म्हणजे आईपर्यंत पोहोचवायचे हं, आणि मग त्या आईने आत्मसात करून मुलांना. इथे हं, आईचा सहभाग फार महत्वाचा आहे. हं, आई जितकी भावनिक जवळीक साधेल हं, तितकं मुलाचं शिक्षण सुकर होईल. हं, हं, आणि थोडक्यात सांगते, पूर्वीच्या काळी एक खेळ होता, सागरगोटे. हं, 5 सागरगोटे जमिनीवरती टाकायचे. हं, एक धरायचा त्याच्यातला आणि दुसरा वरती उंच उडवायचा हं, 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 आणि तो उडवताना आपण हातात झेलायचा. हं, तो झेलला आणि असे जर 5ची 5 झेलले तर त्याला बक्षीस. त्याच्यामुळे होतं काय, हँड टू आय कोऑर्डिनेशन हे हं, अगदी उत्तम होतं या खेळातून. बरं. तसंच अगदी 10 बाय 10च्या खोलीत कदाचित जमणार नाही, हं, हं, परंतु थोडी मोठी खोली असली हं, आणि किंवा बाहेर व्हरांडा असला हं, तर त्या व्हरांड्यामध्ये त्यांना एकट्यानं ठिकरी खेळता येते. हं, हे जुने खेळ आहेत. दोरीच्या उड्या मारता येतात, कारण ह्या आत्ताच्या काळामध्ये थोडासा हलकासा व्यायामही हवा आहे. हं, नुसतंच बसून शिक्षण घेत ऐकत असंच नाही चालणार. खरं आहे. शरीराला व्यायाम पाहिजे. हं, हं, तेव्हा सकाळी सूर्यनमस्कार घालता घालता हं, आजी सूर्याची 12 नावं शिकवते. हं, इथे पुन्हा एकत्रित कुटुंबाचा मुद्दाम उल्लेख करते, की न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये हे जमणार नाही. परंतु नक्की. आजी जर घरात हं, असेल, आजोबा असतील, हं, 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 तर प्रत्येक गोष्टीत हं, आजीचा सहभाग असायला पाहिजे. हं, 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 प्रत्येक गोष्टीत आजोबांचा नक्की. सहभाग असायला पाहिजे. हं, हं, हं. नक्की. डॉक्टर आणि स्नेहलता, हं, 10वीच्या हं. मुलांबद्दल जर बोलायचं झालं तर 10वीच्या परीक्षा रद्द झाल्यात. अगदी थोड्या वेळापूर्वीच शालेय शिक्षण मंत्री अगदी वर्षा आत्ताच गायकवाड बातमी आली. यांनी हो, हो, मूल्यमापनाचा फॉर्म्युला जाहीर हो. केलेला आहे. तर अगदी हे वर्ष खरं म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातलं महत्त्वाचं असतं. तर याचा अतिशय. मुलांच्या शिक्षणावर काही परिणाम होईल किंवा आणखीन असे काही फॉर्म्युले शोधून काढले पाहिजेत? प्रत्येक वेळेला विचारमंथन हे झालंच पाहिजे. त्या हं, विचारमंथनातूनच नवीन नवीन फॉर्म्युले आपल्याला. आणि आता मला असं वाटतं, की हे वर्षभर तरी काही कोरोनाचं हे थांबणार नाही. हं, एक डॉक्टर म्हणून बरीच माहिती आहे हं, बाहेर आलेली. हं, तेव्हा वर्षभर जर चालणार असतं, हं. तर हे पर्याय लगेचच शोधले पाहिजेत आपल्याला. खरं आहे. आता ह्या 1.5 वर्षामध्येच जसं आपल्या खरे साहेबांनी सांगितलं, हं, की वर्षभर आपण हे भोगतोय.
तसंच आणखीन 1 वर्ष जाणार आहे. मग तेव्हा आपली मानसिकता किती बदलेल बघा. म्हणजे आत्ताच कंटाळा यायला लागलाय मुलांना. नुसता मुलांनाच नाही, आपल्याला सुद्धा सगळ्यांना कंटाळा यायला लागले. कुठेही जाता येत नाही. कुणाचं कौतुक करायचं असलं, वाढदिवस साजरा करायचा असला तरी सुद्धा तो करता येत नाही. लग्नाची जी सगळी परवड झालेली आहे ती सुद्धा आपल्याला सुधारता येत नाहीये. तेव्हा प्रत्येकालाच कंटाळा आलाय. कधी एकदा हे संपेल असं प्रत्येक जण म्हणतोय. मानसिकता बिघडलेलीच आहे. मुलं तर सारखी किंचाळतात. आता या मानसिकतेकरता थोडस आपल्या डाएट मध्ये जर बदल केला, ओमेगा-3 हे एक फॅटी ऍसिड आहे. तर ते फॅटी ऍसिड दूध, तूप, घरचं लोणी, मोड आलेली धान्य याच्यातून मिळतं. तेव्हा आपल्या जेवणात जर बदल केला थोडा, तर थोडा स्वभावामध्ये पण बदल घडेल असं वाटतं. नक्की. कोरोना सारखे आणि मसाल्याच नक्की. डॉक्टर, कोरोना आणि लॉकडाऊन याने बरंच काही जीवनशैलीच बदलायला आपल्याला भाग पाडलेलं आहे. पण त्याचबरोबर खरोखरच विचारमंथन करायला हवं. काही क्षण बसून आपल्यासाठी काय करता येईल, आपल्या मुलांसाठी काय करता येईल आणि मुलांबरोबर पुन्हा एकदा संवाद साधणं गरजेचं आहे. तेव्हा ही मुलं मनाने, शरीराने सुदृढ राहतील. या बालक पालक परिषदेमध्ये आपण सहभागी झालात आणि इतकं छान मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. छत्रपतींचा विचार म्हणजे